नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवनीतच्या पुस्तकातील स्वाध्याय 3.2 फर्स्ट क्वेश्चन 3 अपूर्णांकांची बेरीज आहे आणि त्या बेरजेतून हा अपूर्णांक वजा केलेला आहे. तर याची किंमत काय असणार आहे, व्हॅल्यू काय आहे, कसं सॉल्व करणार आपण. हा एक अपूर्णांक आहे प्लस हा एक अपूर्णांक आणि प्लस हा एक अपूर्णांक. आधी आपल्याला ब्रॅकेट सॉल्व करायचा आहे, नंतर त्यातून हे मायनस करायचे आहेत. तुम्ही असंही करू शकता, या दोघांची ॲडिशन घ्या, ती ॲडिशन घेऊन आपल्याला एक अपूर्णांक मिळेल, मग त्या अपूर्णांकामध्ये हे ॲड करा, असंही करता येईल. किंवा येथे आपल्याला LCM काढता येईल, म्हणजे लसावी काढता येईल. 4, 3 आणि 2 पहा, 4, 3 आणि 2 पहा, अशी कोणती संख्या आहे की 4च्या टेबलमध्ये आहे, 3च्या टेबलमध्ये आहे आणि 2च्या पण टेबलमध्ये आहे, म्हणजे यांच्या पाढ्यामध्ये आहे. जवळची संख्या 12 आहे, बरोबर आहे. 12ला 4ने भागता येईल, 12ला 3ने पण भाग देता येईल आणि 12ला 2ने पण भाग देता येईल, पूर्ण भाग, बरोबर आहे. निशेष भाग जातो. तर आपण 12 काय करू, पहा येथे छेद वेगवेगळे असल्यामुळे आपल्याला अंशाची अशी बेरीज करता येत नाही. त्यासाठी आपण 12 आपण काय घेतलेला आहे, लसावी घेतलेला आहे. यांचा 2, 3 आणि 4 यांचा लसावी किती येतो, 12. आता 12 लसावी आहे, याच्याखाली छेद 2 आहे, मग या 2ने 12ला भाग देणार तर 6 येणार आहे, बरोबर आहे. त्या 6ने या अंशाला गुणाकार करणार आपण. 12/2 6 येईल आणि हा गुणाकार 6 गुणिले 1 म्हणजे 6 होतील. हे चिन्ह प्लस. आता याचा छेद 3 आहे, 3ने या 12ला भाग देणार आपण, म्हणजे 4 होईल, बरोबर आहे. 3 चौक 12 म्हणजे भागाकार 4 येईल. 4 गुणिले 2 हा गुणाकार 8 येणार आहे आणि प्लस. आता हा छेद 4 आहे, 4ने याला भाग देणार तर 3 आपल्याला भागाकार मिळणार आहे, 3 आणि हे 3 यांचा गुणाकार 9 होईल. आता किती सोपं झालेलं आहे, -23/12. ही बेरीज किती येईल, 8 2 16 17 आणि 3 23. 23/12 यातून वजा केले 23/12 म्हणजे 1 वजा 1 याप्रमाणे उत्तर 0 येईल, बरोबर आहे. उत्तर 0 येणार आहे, कारण दोघांचाही छेद सारखा असेल तर आपण एकच छेद घेऊ शकतो. 23 - 23 असंही करता येईल. 23 - 23 पहा, अंश 0 होईल. 0ला कोणत्याही संख्येने आपण भाग दिला तर उत्तर आपल्याला 0 मिळणार आहे, बरोबर आहे. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. या पद्धतीने आपल्याला सॉल्व करता येईल, आन्सर काढता येईल. किंवा असंही करता येईल आपल्याला, ही ॲडिशन आधी घ्या, नंतर यामध्ये हे प्लस करा. पहा, म्हणजे इथे आपण काय करणार, तिरपा गुणाकार 3 + 4 होतील आणि भागिले 2 गुणिले 3 6 होतील, बरोबर आहे. आणि प्लस 3/4 आणि मायनस 23/12 इक्वल टू 4 आणि 3 7 होतील, 7/6, बरोबर आहे. आणि हे प्लस 3/4. ही बेरीज आधी घेऊ, नंतर यातून हे वजा करू. पहा, 3 अपूर्णांक होते, आता 2च झालेले आहेत. येथे पण तिरपा गुणाकार करा, 7 चौक 28 होईल आणि प्लस 6 त्रिक 18 होईल आणि भागिले 6 चौक 24 होईल. LCM घेतल्यामुळे कॅल्क्युलेशन सोपं होत आहे, परंतु येथे थोडं कॅल्क्युलेशन अवघड होईल. आणि हे -23/12, बरोबर आहे. पहा, ही बेरीज करू आपण. 8 8 16 16 6 चला 1 2 3 4 46/24 आणि वजा 23/12. पहा, इथे 24 आहेत, आपल्याला अंशांची सरळ वजाबाकी करता येईल, परंतु येथे 24 पाहिजे. म्हणजे दोघांचे छेद सारखे असेल तर आपण अंशाची वजाबाकी किंवा बेरीज करू शकतो. येथे 24 आहे, येथे 12 आहेत. आपण असं करू शकतो, येथे 2ने मल्टिप्लाय करू, याप्रमाणे आपला आन्सर आलेला आहे, बरोबर आहे. आपण काय करू, पहा, हे 46/24 आहेत, येथे 23 आहेत, येथे 12 आहेत. येथे 24 आणण्यासाठी 2ने गुणाकार करू, 12 गुणिले 2. परंतु छेदाला गुणाकार करून चालणार नाही, आपल्याला अंशाला पण गुणाकार करावा लागेल, बरोबर आहे. खाली 2ने गुणाकार केल्यामुळे वर पण आपल्याला 2ने गुणाकार करावा लागेल. म्हणजे काय होईल, 46/24 वजा हे आता 46 होतील आणि हे 24 होतील. दोघांचा छेद सारखा आहे तर आपण अंशाची वजाबाकी 46 वजा 46 आणि भागिले दोघांपैकी एकच छेद घेणार 24. हे 0 होतील, 0/24 म्हणजे काय, 0. पहा, याप्रमाणे सॉल्व करता येईल. आधी या दोघांची ॲडिशन करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन, तिरपा गुणाकार, नंतर 2च अपूर्णांक मिळतील, पुन्हा तिरपा गुणाकार करा, येथे छेद सारखे करा.
असंही सॉल्व करता येईल किंवा या पद्धतीने सॉल्व करता येईल. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. दुसरा प्रश्न. -51 आहेत भागिले 85. येथे प्लस आणि येथे मायनस आहे पहा. प्लस आणि मायनस येथे मायनस होतील. आता हे प्लस साईन लिहिण्याची गरज नाही. प्लस आणि मायनस येथे मायनस होतील आणि हे 102 आणि भागिले 85. पहा भागाकाराचं चिन्ह आहे. हे जर आपण गुणाकारामध्ये किंवा असंच राहू देऊ, आपण पुढच्या स्टेपमध्ये सॉल्व करू याप्रमाणे. पहा दोघांचे छेद सारखे आहेत किंवा तुम्ही असंही करू शकता. आपण संक्षिप्त रूप देऊ. दोन्ही नंबरला 17ने भाग देता येईल. या दोन्ही नंबरला 17ने भाग देता येईल. बरोबर आहे. हे वजा चिन्ह 17ने भाग दिल्यामुळे 17 त्रिक 51 आणि 17 पाची 85. बरोबर आहे. असं लिहिता येईल आपल्याला. आणि वजा दोन्ही नंबरला 17ने भाग देता येतो. 17 पाचे 85 आणि 17 गुणिले 6 102 होतील. बरोबर आहे. चारही नंबर असे आहेत की 17ने आपण भाग देऊ शकतो, पूर्ण भाग. बरोबर आहे. याप्रमाणे हे भागिले 25 भागिले -125. दोघांचा छेद सारखा असेल तर आपण अंशांशाची येथे वजाबाकी करू शकतो. -3 आणि हे -6 होतील. आता हे -3 आणि -6 याप्रमाणे. हे -3 आणि हे -6 दोघांचा छेद एकच घेतला आपण. आता काय करू आपण. हे भागिले आहे तर गुणिले करायचं आपल्याला. हा गुणाकार करायचा. भागिले चिन्ह तर गुणाकारामध्ये रूपांतर केलं आपण तर हे वर जातील, हे खाली येतील. बरोबर आहे. याचा व्यस्त होईल. हे वर जातील आणि हे खाली येतील. म्हणजे हे -125 वर जातील आणि 25 खाली येतील. याप्रमाणे -9 होतील. मायनस मायनस दोघांची ॲडिशन होईल. -3 -6 -9 आणि हे भागिले 5. हे गुणिले येथे काय आहे -125 आणि येथे 25. 25ने भाग देऊ शकतो आपण 125ला. 25 × 1 = 25 आणि हे 25 5 म्हणजे -5 होतील. बरोबर आहे. आणि हे 5 येथे गुणाकार आहे म्हणजे हे 5 आणि हे 5 पण कॅन्सल होतील. पहा हे -5 होते, 5 कॅन्सल झालेले आहेत म्हणजे इथे -1 राहिलेलं आहे. म्हणजे हे साईन मायनस बाकी आहे. हे मायनस साईन आणि हे -9 म्हणजे काय होईल -1 आणि गुणिले -9 म्हणजे +9 होतील. याचं उत्तर काय मिळेल आपल्याला +9. कारण हे -9 आणि गुणिले हे मायनस साईन. फक्त आपण 25ने भाग दिलेला आहे तर हे आन्सर -5 आलेलं आहे. बरोबर आहे. -5 आलेलं आहे. त्यामुळे हे 5 कॅन्सल झालेले आहेत परंतु हे मायनस साईन बाकी आहे. मायनस म्हणजे -1 आणि हे -9 म्हणजे -1 -9 हे +9 होतील. याचं उत्तर काय मिळेल आपल्याला +9. ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. किंवा असंही करता येईल. छेद सारखे आहेत. एकच छेद येणार आहे 85. बरोबर आहे. एकच छेद येईल 85. -51 प्लस मायनस मायनस होतील. -51 -102 म्हणजे -51 आणि -102 हे काय होतील पहा. भागिले 25ने भाग देऊ शकतो आपण. 25 × 1 = 25. 25 5 125 म्हणजे 1 भागिले -5. 1 भागिले -5 याप्रमाणे. बरोबर आहे. हे काय होतील 153 होतील परंतु मायनस होतील. आणि हे 85 भागिले विरुद्ध गुणिले कन्वर्ट केला आपण तर हे -5 होतील. येथे काहीच नाही म्हणजे 1 येईल. -5 वर जातील, 1 खाली येईल. बरोबर आहे. हे मायनस हे मायनस गुणाकार आहे म्हणजे प्लस होऊन जाईल. बरोबर आहे. म्हणजे हे मायनस आणि हे मायनस आता कॅन्सल होईल. 17ने भाग देऊ. 17 5 85 17 9 153. हे 5 आणि हे 5 पण कॅन्सल होतील. हे मायनस मायनस प्लस होऊन जातील. फक्त उत्तर काय येणार आहे 9. ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. तसंही सॉल्व करता येईल किंवा असंही सॉल्व करता येईल. नेक्स्ट क्वेश्चन. तिसरा प्रश्न. याचं उत्तर काय असेल 4/7 आहे. हे प्लस आणि मायनस येथे गुणाकार होतो. प्लस आणि मायनस होतील. बरोबर आहे. विरुद्ध साईन असेल तर गुणाकारामध्ये दोन्ही विरुद्ध असतील आणि गुणाकार असेल तरी वजा येणार आहे. बरोबर आहे. आणि सारखे असतील चिन्ह तर प्लस. सेम साईन असेल प्लस गुणिले प्लस नंबर तर उत्तर प्लसमध्ये मिळेल आपल्याला. प्लस म्हणजे विरुद्ध चिन्ह असतील दोन्ही संख्यांचे तर उत्तर आपल्याला गुणाकारामध्ये निगेटिव्ह मिळते. आणि
सेम साईन असतील प्लस प्लस किंवा मायनस मायनस तर आपल्याला उत्तर पॉझिटिव्ह मिळते, हे लक्षात राहू द्या. आपण यापूर्वी हे पाहिलेलं आहे. 4/7 प्लस मायनस मायनस होतील 11/7 आणि गुणिले -7 आहे. बरोबर आहे. ही किंमत किती येणार आहे पहा. दोघांचे छेद सारखे असेल तर आपण एकच छेद घेणार आणि वरची वजाबाकी होईल. 4 - 11 याप्रमाणे गुणिले हे -7. बरोबर आहे. गुणिले -7 आहे. हे -7 होतील. 4 - 11 दोघांचे चिन्ह वेगवेगळे आहेत. वजाबाकी होईल परंतु मोठ्या संख्येचं चिन्ह येणार आहे. 4 - 11 म्हणजे -7 होतील आणि हे 7 आणि गुणिले हे -7 आहेत. बरोबर आहे. हे 7 कॅन्सल होतील किंवा असंही करा. 7 आणि 7 यांचा मल्टिप्लिकेशन वरचा मल्टिप्लिकेशन हे मायनस मायनस प्लस होऊन जातील. मायनसचा विचार करायची गरज नाही. हे मायनस आहे गुणिले मायनस आहे. मायनस मायनस गुणिले असेल तर प्लस. मायनस गुणिले मायनस म्हणजे उत्तर प्लसमध्ये मिळणार आहे आपल्याला. हे 7 आणि हे 7 कॅन्सल होतील म्हणजे हे -7 आणि गुणिले -1. बरोबर आहे. असंही करता येईल किंवा -7 प्लस 49 होतील आणि हे भागिले 7 म्हणजे उत्तर आपल्याला काय मिळेल 7. असंही करता येईल. 7 आणि 7 कॅन्सल होतील परंतु हे मायनस साईन बाकी आहे गुणाकारामध्ये. बरोबर आहे. ते मायनस आणि हे मायनस प्लस होऊन जाईल म्हणजे उत्तर आपल्याला 7 मिळणार आहे. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चौथा प्रश्न. येथे आपल्याला एक अपूर्णांक दिलेला आहे 40/13. या परिमेय संख्येमागील पूर्णांक पहा. ही जी संख्या आहे अपूर्णांक त्याच्या मागील पूर्णांक येण्यासाठी तिच्यातून पुढीलपैकी कोणती संख्या कमी करावी म्हणजे येथे वजा करावी. पुढीलपैकी कोणती संख्या कमी करावी पहा. हे जे आपल्याला ऑप्शन दिलेले आहे या ऑप्शनपैकी कोणता ऑप्शन यातून मायनस करावा म्हणजे आपल्याला मागील पूर्णांक मिळणार आहे. पहा. ही जी संख्या आहे हा जो अपूर्णांक आहे त्याचा मागील पूर्णांक कोणता होईल. 40/13 आहे. जर आपण 40ला 13ने भाग दिला 13×39 बरोबर आहे. 1 उरणार आहे. 1 लहान आहे. येथे आपण 0 घेतला तरी पण 10 लहान आहेत म्हणजे येथे अजून एक शून्याचा भाग द्यावा लागेल. येथे अजून एक 0 घेतला आपण तर 13×7=91. 0 याचं उत्तर काय मिळेल आपल्याला 3.07. बरोबर आहे. हा भागाकार एवढा येत आहे. हा भागाकार किती येत आहे 3.07. पूर्णांक पाहिजे आपल्याला. पूर्णांक कसे असतात आपण पाहिलेलं आहे. नंबर लाईन येथे सर्व प्लस नंबर. पूर्णांक संख्या कोणत्या आहेत 0 1 2 3 बरोबर आहे. सर्व नॅचरल नंबर 0 आणि हे निगेटिव्ह नंबर सर्व सेट. हा म्हणजे काय पूर्णांक. निगेटिव्ह नंबर पॉझिटिव्ह नंबर आणि 0 म्हणजे काय पूर्णांक. बरोबर आहे. पूर्णांक पाहिजे. हे कसा आहे हा कसा आहे अपूर्णांक आहे. हे पूर्णांक आहेत. पण नंबर लाईन आपण कॅन्सल केली तर हे नंबर कसे आहेत पूर्णांक आहेत. बरोबर आहे. फक्त याखाली छेद काहीच नाही म्हणजे 1 आहे तर हे पूर्णांक संख्या आहेत. तर आपल्याला कोणता पूर्णांक पाहिजे मागील पूर्णांक पाहिजे. आता हा नंबर आहे याची व्हॅल्यू ही आहे. याच्या मागील पूर्णांक हा पॉईंट कुठे असणार आहे नंबर लाईनवर 3.07. 3पेक्षा जास्त आहे. 3पेक्षा जास्त आहे. येथे पुढचा पॉईंट कोणता असणार आहे 4 असेल. बरोबर आहे. नंतर 5. हा किती आहे 3.07. 3.07 म्हणजे 3 आणि 4च्या दरम्यान आहे. हा जो नंबर आहे हा अपूर्णांक 3 आणि 4च्या दरम्यान त्याची किंमत आहे. बरोबर आहे. आपल्याला किती पाहिजे मागील पूर्णांक पाहिजे म्हणजे मागचा पूर्णांक कोणता आहे हा म्हणजे 3 आणि 4मध्ये हा पॉईंट आहे. 3 आणि 4मध्ये हा पुढचा पूर्णांक झाला 4 आणि मागचा पूर्णांक कोणता आहे 3 आहे. बरोबर आहे. म्हणजे 3 व्हॅल्यू पाहिजे आपल्याला. म्हणजे या नंबरमधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे सपोज x ही संख्या वजा करावी म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे मागील पूर्णांक 3 मिळेल. पहा हे सॉल्व करायचं. एक्सची किंमत यापैकी एक काहीतरी मिळणार आहे आपल्याला. सॉल्व करू हे. पहा हे समीकरण सोडवायचं आहे आपल्याला. 40/13 आहे. 40/13 यामधून सपोज x
ही संख्या वजा केली असता आपल्याला यामागील पूर्णांक 3 मिळणार आहे. बरोबर आहे. काय करता येईल, हा अपूर्णांक आहे प्लसमध्ये आहे, इकडे आणू आपण मायनसमध्ये होईल, म्हणजे इकडे वजा x राहील आणि इकडे हे 3 आणि हे वजा होतील 40/13. बरोबर आहे. हा अपूर्णांक इकडे पास केला आपण तर हे मायनसमध्ये जाईल. बरोबर आहे. म्हणजे इकडे वजा x इक्वल टू मायनस x इक्वल टू, आता इथे तिरपा गुणाकार, इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे. बरोबर आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन 13×39 होतील, मायनस हे 40×1 म्हणजे 40 आणि भागिले 1×13 म्हणजे 13, तिरपा गुणाकार. बरोबर आहे. मायनस x हे किती होतील, -1 होईल, 39 वजा 40 म्हणजे -1 आणि भागिले 13. पहा इकडे मायनस आहे, इकडे मायनस आहे, समीकरण आहे हे. दोन्ही साईडला मायनस असेल तर आपण कॅन्सल केलं तरी चालते. बरोबर आहे. पहा दोन्ही साईडला मायनस मायनस आहेत, आपण कॅन्सल केले तरी चालेल. म्हणजे x इक्वल टू काय होईल, 1/13. 1/13 ऑप्शन आहे. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. यातून हे वजा केले आपण 1/13 तर उत्तर आपल्याला 3 मिळणार आहे. पहा 40/13 आहे, यातून 1/13 वजा करू, उत्तर काय मिळेल, 39. छेद सारखे आहेत, एकच छेद घेणार म्हणजे काय होईल, 40 वजा 1 म्हणजे 39, 13ने भाग देता येईल, 13×39. उत्तर आपल्याला 3 मिळणार आहे. बरोबर आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती असायला पाहिजे, 1/13. नेक्स्ट क्वेश्चन, 5वा प्रश्न. या 4 संख्येपैकी सर्वात लहान परिमेय संख्या कोणती. 4 पूर्णांक आहेत. 0/3 म्हणजे याची किंमत किती आहे, 0/3 म्हणजे 0. बरोबर आहे. 0ला कोणत्याही संख्येने आपण भाग दिला तर उत्तर 0 मिळते. बरोबर आहे. म्हणजे 0/3 हे 0 आहेत. नंबर लाईनवर आपल्याला माहिती आहे संख्या रेषेवर सर्व निगेटिव्ह नंबर म्हणजे -1, -2, -3 हे सर्व निगेटिव्ह नंबर 0पेक्षा लहान असतात. म्हणजे निगेटिव्ह नंबरमध्ये 0 सगळ्यात मोठा आहे. या डायरेक्शनकडे आपण जात असेल तर सर्व नंबर वाढत जातात. बरोबर आहे. याच्यापेक्षा मोठा हा नंबर आहे, याच्यापेक्षा मोठा हा नंबर आहे, याच्यापेक्षा मोठा हा नंबर आहे आणि 0पेक्षा मोठा 1 आहे, 1पेक्षा मोठा 2 आहे, 2पेक्षा मोठा 3 आहे. म्हणजे या डायरेक्शनमध्ये किंमत वाढत जाते. बरोबर आहे. आणि डावीकडे आल्यानंतर कमी कमी होते. म्हणजे 0 सर्व निगेटिव्ह नंबरपेक्षा 0 मोठा आहे. बरोबर आहे. आपल्याला काय पाहिजे, सर्वात लहान परिमेय संख्या पाहिजे, लहान पाहिजे. म्हणजे ही तर मोठी असणार आहे कारण निगेटिव्ह नंबर पण इथे आहेत. हे वजा वजा आहेत, वजा भागिले वजा म्हणजे हे प्लसमध्ये आहेत. याची किंमत किती आहे, 3/5. कारण दोन्ही मायनस असेल आणि भागाकार असेल तर उत्तर प्लस मिळणार आहे. म्हणजे हे किती आहेत, 3/5. बरोबर आहे. म्हणजे हा पण प्लस नंबर आहे आणि हा 0 आहे. प्लस नंबर आणि 0 हे कसे आहेत, पॉझिटिव्ह नंबर आणि 0 यापेक्षा निगेटिव्ह नंबर कसे आहेत, लहान आहेत. आता हे 2च नंबर उरलेले आहेत. म्हणजे हे तर प्लस आहेत, हे दोन्ही नंबर यापेक्षा मोठे आहेत. बरोबर आहे. आपल्याला लहान संख्या पाहिजे. म्हणजे या दोघांमध्ये आपण लहान कोण आहे हे ठरवू. आता हे 2 ऑप्शन आपले कॅन्सल झालेले आहेत. बरोबर आहे. म्हणजे हा ऑप्शन तर येणार नाही आणि 0/3 हा पण ऑप्शन येणार नाही कारण सर्वात लहान संख्या पाहिजे. आता या दोघांमध्ये आपण लहान मोठेपणा ठरवू. -7/4 आणि दुसरा अपूर्णांक आहे -5/3. यामध्ये कोण लहान आहे कोण मोठा आहे. हा गुणाकार करतो आपण. हा गुणाकार किती येईल, याचा छेद याचा अंश याचा छेद 7×21 म्हणजे -21. बरोबर आहे. हा गुणाकार 5×24 हा गुणाकार करणार म्हणजे -20. आपल्याला काय पाहिजे, लहान पाहिजे. कोणता नंबर लहान आहे, हा नंबर लहान आहे का हा लहान आहे. आधी काय येणार आहे, -20 येईल, नंतर -21 म्हणजे -21 कसा आहे, लहान आहे. हा नंबर लहान आहे 20पेक्षा. म्हणजे हा नंबर लहान आहे म्हणजे हा अपूर्णांक लहान आहे. -7/4 -7/4 लहान आहे या नंबरपेक्षा.
पहा 21 आणि 20 यामध्ये लहान कोणता आहे? दोन्ही जर धन असतील तर हा नंबर लहान आहे, बरोबर आहे. परंतु दोन्ही ऋण असतील तर हा नंबर लहान आहे. आता हे लहान आहेत म्हणजे चिन्ह असं येईल, बरोबर आहे. 21 मोठे आहेत, परंतु दोन्ही जर निगेटिव्ह असेल हेच नंबर तर हे चिन्ह याप्रमाणे होईल, उलटं होईल, याप्रमाणे. लक्षात राहू द्या. सर्वात लहान अपूर्णांक कोणता येणार आहे? -7/4. ऑप्शन 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. हे 3 अपूर्णांक आहेत म्हणजे परिमेय संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास कोणता पर्याय योग्य आहे? पहा, तिघांचा आपल्याला चढता क्रम लावायचा आहे. हे 2 तर धन नंबर आहेत, हा पॉझिटिव्ह नंबर आहे, हा पण पॉझिटिव्ह आहे, बरोबर आहे. म्हणजे या नंबरपेक्षा ते मोठे असणार आहेत. आपल्याला चढता क्रम पाहिजे. चढता क्रम लावण्यासाठी सर्वात आधी आपल्याला काय पाहिजे? लहान संख्या पाहिजे, नंतर मोठी, याप्रमाणे, बरोबर आहे. सर्वात लहान संख्या हे 2 पॉझिटिव्ह नंबर आहेत, धनसंख्या आहेत. म्हणजे या 3 पैकी हा नंबर लहान आहे. येथेच आपल्या लक्षात येते, बरोबर आहे. कारण निगेटिव्ह नंबर आहे तो. निगेटिव्ह नंबर लहान असतात पॉझिटिव्ह नंबरपेक्षा, म्हणजे हा लहान आहे. सगळ्यात लहान हा येणार आहे, सर्वात लहान हा नंबर आहे, बरोबर आहे. पहा, सर्वात लहान तर हा नंबर झालेला आहे. या 2 पैकी लहान कोणता मोठा कोणता आपण ठरवूया. 3/4 आणि दुसरा अपूर्णांक आहे 9/11. सर्वात मोठा शेवटी येईल, सर्वात मोठा शेवटी येणार आहे, बरोबर आहे. कारण 3च नंबर आहेत. सर्वात लहान लिहिला आपण. इथे काय लिहिणार? दुसरा नंबर आणि तिसरा नंबर ते ठरवू आपण. हे 33 होतील आणि हे 9×36 होतील. कोणता लहान आहे? हा लहान आहे, बरोबर आहे. म्हणजे 3/4 हा लहान आहे, 33 लहान आहेत आणि 36 मोठे आहेत. म्हणजे हा अपूर्णांक सर्वात मोठा आहे. म्हणजे इथे आपण हा नंबर लिहिणार आणि नंतर हा लिहिणार, बरोबर आहे. याप्रमाणे हा ऑप्शन येणार आहे. -6/8. -6/8 हा सर्वात लहान, बरोबर आहे. नंतर त्यापेक्षा मोठा 3/4 आणि नंतर 9/11. म्हणजे ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. या दोघांमध्ये लहान मोठेपणा ठरवायची गरजच नाही, कारण हा निगेटिव्ह असल्यामुळे लहान आहे. म्हणजे चढता क्रम पाहिजे, सर्वात लहान नंबर हाच येणार आहे, बरोबर आहे. या दोघांमध्ये आपण लहान मोठेपणा ठरविला, त्यावरून ॲरेंजमेंट केलेली आहे आपण. यापेक्षा हा सर्वात लहान होईल, म्हणजे यापेक्षा मोठा हा आणि यापेक्षा मोठा हा, याप्रमाणे. म्हणजे ऑप्शन आपला 3 बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन 7वा प्रश्न. 22/3 आहे. या परिमेय संख्येच्या लगतचा मोठा पूर्णांक पाहिजे आपल्याला. यापूर्वी आपण लहान पूर्णांक पाहिलेला आहे. येथे आपल्याला मोठा पूर्णांक येण्यासाठी त्यात पुढीलपैकी कोणती संख्या मिळवावी. 22/3 हा नंबर कोणत्या 2 पूर्णांकाच्या दरम्यान असेल हे आधी आपल्याला ठरवावे लागते. 22/3 म्हणजे 22ला जर आपण 3ने भाग दिला तर 3×7 = 21, 1 राहील, बरोबर आहे. येथे 0 घेतला तर येथे पॉईंट, 3×3 = 9 म्हणजे 7.3 म्हणजे 7च्या पुढे आहे, बरोबर आहे. हा नंबर 7पेक्षा जास्त आहे. पहा, येथे जर 21 असेल तर 3×7 = 21, कंप्लीट 7 भागाकार आला असता, परंतु येथे 22 आहे. म्हणजे हा नंबर 7पेक्षा जास्त आहे. 7.3 आहे, म्हणजे 7पेक्षा त्याची किंमत जास्त आहे, बरोबर आहे. 2 पूर्णांक कोणते आहेत? आपली पूर्णांक येथे 7 येत आहे, म्हणजे तो नंबर पूर्णांक संख्या. पहा, इथे 0, इकडे निगेटिव्ह नंबर असतात, इकडे पॉझिटिव्ह. सपोज येथे 7 असेल आणि येथे 8 असेल, म्हणजे हा जो नंबर आहे 7.3, 7 आणि 8 यांच्या दरम्यान असणार आहे, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय पाहिजे? लगतचा मोठा पाहिजे. म्हणजे ही व्हॅल्यू सपोज 7.3 आहे, ही 7 आहे, ही 7.3 आहे आणि याच्या पुढचा लगतचा मोठा पाहिजे, म्हणजे 8 येणार आहे. म्हणजे नंबर कोणता येईल? 8 येईल, बरोबर आहे. लगतचा मोठा, लगतचा लहान म्हणलं तर 7 येईल आणि लगतचा मोठा असेल तर 8 येईल. म्हणजे हा जो नंबर आहे त्याची व्हॅल्यू 7.3 आहे. म्हणजे तो नंबर 7 आणि 8, 7 व 8 यांच्या दरम्यान आहे. 7 आणि 8 या 2 पूर्णांकांच्या दरम्यान आहे. आपल्याला कोणता विचारलेला आहे? मोठा पूर्णांक. मोठा पूर्णांक हा आहे आणि छोटा पूर्णांक म्हणलं
लहान पूर्णांक असेल तर हा पूर्णांक आपल्याला मोठा पाहिजे, म्हणजे 8 आपल्याला किंमत आली पाहिजे. म्हणजे कोणती संख्या मिळवावी म्हणजे येथे प्लस करावी, कोणती संख्या यामध्ये ॲड करावी की आपल्याला उत्तर 8 आलं पाहिजे, कारण मोठा पूर्णांक पाहिजे. बरोबर आहे, उत्तर आपल्याला 8 पाहिजे. पहा 22/3 आहे. यामध्ये कोणती संख्या मिळवावी, सपोज x मिळवावा, तर उत्तर किती पाहिजे आपल्याला, 8 येईल. याप्रमाणे ही 8 व्हॅल्यू आपण ठरवलेली आहे. या पूर्णांकामध्ये आपण x ॲड केल्यानंतर आपल्याला 8 मिळेल. पहा याचं उत्तर काय मिळेल आपल्याला, म्हणजे x = हे 8, हा पूर्णांक त्या साईडला वजा होईल, म्हणजे 22/3. बरोबर आहे. तिरपा गुणाकार 8 × 24 होतील, वजा 22 आणि भागिले 3. हे तुम्हाला आता यायला पाहिजे. तिरपा गुणाकार करायचा आहे. इथे एकच नंबर आहे, इथे 2 नंबर आहेत, इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे. तिरपा गुणाकार 8 × 24 होतील, वजा 22 होतील आणि भागिले 3. 24मधून 2 गेले, 2 राहतील आणि खाली 3 आहेत, 2/3. बरोबर आहे. हा ऑप्शन आपला बरोबर आहे. ऑप्शन 1 आपला बरोबर आहे. पहा 22/3 आहेत. यामध्ये आपण 2/3 ॲड करून पाहू, आपलं उत्तर किती आलं पाहिजे, 8 आलं पाहिजे. येईल का, 22 आणि 2 24, कारण छेद सारखे आहेत, अंशांची बेरीज 22 आणि 2 24 होतील, हे 3, म्हणजे उत्तर किती मिळेल आपल्याला, 3 8 24. बरोबर आहे, उत्तर 8 मिळत आहे. पर्यायावरून तुम्हाला चेक करता येईल, फक्त अपूर्णांक काढता आला पाहिजे. म्हणजे हा जो नंबर आहे अपूर्णांक 3 7 21, 7पेक्षा जास्त आहे. बरोबर आहे, पॉईंटमध्ये उत्तर येईल, 7.3 उत्तर येत आहे. 7पेक्षा जास्त आहे म्हणजे हा नंबर 7 आणि 8 यांच्या दरम्यान आहे. बरोबर आहे, 7 पूर्णांक आणि 8 पूर्णांक यांच्या दरम्यान आहे. आपल्याला कोणता पाहिजे, मोठा म्हणजे पुढचा घेणार आपण, आणि लहान म्हणलं तर 7 घेणार. याप्रमाणे, कारण ही किंमत 7 आणि 8च्या दरम्यान आहे. लहान पूर्णांक हा होईल, मोठा हा होईल. आपल्याला मोठा विचारलेला आहे, म्हणजे आपण काय करणार, त्यामध्ये x ॲड केल्यानंतर आपल्याला 8 मिळणार आहे. त्यामुळे =8 आपल्याला व्हॅल्यू पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन, 8वा प्रश्न. 4 येथे आपल्याला अपूर्णांक दिलेले आहेत, म्हणजे परिमेय संख्या आहेत. या परिमेय संख्येपैकी कोणती संख्या पूर्णांक आहे. पहा परिमेय संख्या म्हणजे काय, 2 पूर्णांक संख्यांचा भागाकार, परंतु फक्त छेदामध्ये 0 नसला पाहिजे. आता पूर्णांक संख्या म्हणजे काय, पूर्णांक संख्या म्हणजे अशा संख्या की 0 1 2 3 4 याप्रमाणे, आणि इकडे निगेटिव्ह नंबर -1 -2 -3 याप्रमाणे, म्हणजे सर्व निगेटिव्ह नंबर, सर्व पॉझिटिव्ह नंबर आणि 0 म्हणजे काय, एवढ्या ह्या आहेत. या सर्व नंबर, हे सर्व नंबर यांना काय म्हणतात, पूर्णांक, म्हणजे पूर्ण अंक आहेत ते. छेदामध्ये काही आहे का, नाही, फक्त छेदामध्ये काही असेल तर फक्त 1 आहे. बरोबर आहे, जे पूर्णांक आहेत ते यांना म्हणतात पूर्णांक. आणि हे कसे आहेत, अपूर्णांक आहेत. आपल्याला काय विचारलेलं आहे, येथे 4 अपूर्णांक दिलेले आहेत, तर या 4 अपूर्णांकापैकी कोणती संख्या पूर्णांक आहे. 3/6 हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 1/2 होईल. बरोबर आहे, 1/2 हे फक्त 4/9 होतील, मायनस मायनस प्लस होतील, हे 4/9 होतील, हे असंच राहणार आहे. परंतु -9 आहेत, परंतु -9 भागिले 3 काय होईल, 3 त्रिक 9, याचं उत्तर काय येईल, -3 येणार आहे. -3 आपला पूर्णांक आहे. बरोबर आहे, -3. 3ने भाग दिला आपण -9ला तर -3 उत्तर येईल. बरोबर आहे, आणि -3 आपला पूर्णांक आहे. पहा -20 हा आपला काय आहे, -20 हा पूर्णांक आहे. बरोबर आहे, जर -5ने आपण भाग दिला तर उत्तर काय येत आहे, फक्त 4 येईल. 5 × 20 वजा प्लस होतील. बरोबर आहे, 5 × 20 म्हणजे 4 आपला कसा आहे, पूर्णांक आहे, प्लसमध्ये नंबर. बरोबर आहे, म्हणजे हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपला पूर्णांक म्हणजे यापैकी नंबर मिळत आहे, या सेटपैकी. बरोबर आहे, तर तो पूर्णांक होईल. येथे आपल्याला -9 भागिले 3, -9ला 3ने भाग दिला तर उत्तर आपल्याला -3 मिळत आहे. -3 हा आपला पूर्णांक आहे. बाकी हे पूर्णांक येत नाहीत, फक्त याचं उत्तर पूर्णांकमध्ये येत आहे. म्हणजे ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. याचं उत्तर किती आहे, -3.
म्हणजेच पूर्णांक आहे. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन 9वा प्रश्न. या 4 संख्येपैकी धनपरिमेय संख्या कोणती आहे? ही ऋण आहे, कारण ही प्लस आहे, ही मायनस आहे. प्लस मायनस मायनस म्हणजे ही ऋण आहे, बरोबर आहे. येथे पण एकच मायनस आहे, दुसरी प्लस आहे, परंतु येथे दोन्ही मायनस आहेत. दोन्ही मायनस आहेत आणि भागाकार आहे. भागाकारामध्ये दोन्ही मायनस असेल तर त्याचं उत्तर धन येते. सारखे चिन्ह असेल तर उत्तर प्लसमध्ये येणार आहे. वजा भागिले वजा म्हणजे हे उत्तर किती मिळेल? 4/13. याचे उत्तर किती आहे? 4/13. म्हणजे हे धन उत्तर मिळणार आहे आपल्याला. धन म्हणजे पर्याय हा आपला बरोबर आहे. ऑप्शन 2 इज करेक्ट आन्सर. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. कारण येथे एकच निगेटिव्ह साईन आहे, येथे एकच आहे, येथे एकच आहे, बरोबर आहे. परंतु येथे 2 आहेत म्हणजे वजा भागिले वजा हे धन होतात, बरोबर आहे. म्हणजे ही संख्या कशी आहे? धन परिमेय आहे.